ज्ञानेश्वर महाराज, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सच्चिदानंद श्री संत श्रीपाद महाराज, सच्चिदानंद श्री संत रामदास महाराज, श्री गोपाल कृष्ण भगवान, अवधूत चिंतन श्री गुरुदेव, शांति ब्रह्म श्री संत सद्गुरु शिवाजी महाराज की जय। हरि गुरु ते मनो माता पिता, एक जन्मी सर्वथा, हा सनातन तत्वता, जाण पा वस्तुता माय बापू। नेहमी शरण्यामध्ये शौनक मुनींनी विचारलेल्या प्रश्नाला भगवान सूत उत्तर देतात। हे शौनक मुनीश्वर, भगवान शुकाचार्य परीक्षितेला सांगतात, हे परीक्षिता, नव योगीश्वरापैकी कवी मुनीश्वर महात्मा विदेयाला नव योगेश्वर संवाद सांगतात। पैकी कवी मुनीश्वर विदेय राजाशी बोलू लागले, हे राजा, गुरुला माता पिता म्हणावं तर ते एक जन्मामधले, मागच्या जन्मामध्ये आपण शेळी होतो, मग आपले आई वडील बोकड्यान शेळी, त्याच्या अगोदर हरिण होतो, काळविटण हरिण, त्याच्या अगोदर हत्ती होतो, त्याच्या अगोदर मुंगी होतो, किडा, मग किती मायबाप, ते एक जन्मी सर्वात। प्रत्येक जन्मामध्ये प्रत्येक आई वडील वेगवेगळे, हा सनातन तत्वता, जानपा वस्तुता माय बापू। आधोद्वारे उपजविता, ते लौकिकी माता पिता, कोटी जन्म देणारे लौकिक दृष्ट्या देहाच्या दृष्टीने आई वडील, आधोद्वारा आतोळणे देता तो सद्गुरु पिता सत्य शिष्य, पुन्हा पोटाला जो सद्गुरु येऊ देत नाही असा सद्गुरु बाप त्याला म्हणतात। गुरु ते म्हणू कुळ देवता, तिची कुळकर्मीच पूज्यता, हा सर्व कर्मिया करता पूज्य सर्वार्था सर्वार्थी। गुरुला कुळदेवता म्हणावं तर घरची जे कुळ कर्म आहे त्या ठिकाणीच कुलदेवतेला मान्यता, इतर ठिकाणी मान्यता नाही। गुरु ब्रह्म दोन्ही समान, गुरु आणि देव समान म्हणावं तर हे सुद्धा गुरुविषयी कमी। गुरु वाक्य ब्रह्मा ब्रह्मर्पण, ते सद्गुरु समान आदळते। गुरुनं जे वाक्य सांगितले त्या वाक्यानुसार देव ठरतो, देवाला त्या ठिकाणी प्रगट व्हावं लागतं। या लागी आगाध गुरुग्रेमा, उपमा नाही निरुपमा, ब्रह्मी ब्रह्मत्व प्रमाण प्रमा, हे वाक्य महिमा गुरुची। गुरुचा किती महिमा किती गरिमा आहे ते शब्दामध्ये सांगता येत नाही। ब्रह्म सर्वाचे प्रकाश, सर्वांना ब्रह्म प्रकाश देत, परंतु ब्रह्माचा प्रकाश गुरु। येव गुरुहुनी अधिक नाही अनेक पूज्यते, गुरु शिवाय कोणीही पूज्य नाही। या लागे गुरु ते मनुष्य बुद्धी, पाहू नये गात्री शुद्धी, म्हणून गुरुला माणूस म्हणून बघू नये। ऐशी भावार्थ बुद्धी, सहजे चित्त शुद्धी शिष्य, असा जर भावार्थ ठेवला तर शिष्याचं हित त्या ठिकाणी साध्य होतं। ज्याचा गुरु चरणी निश्चिम भाव, त्याचा मनोरथ पूर्वी देव,
गुरु आज्ञा देव पाळी पाहाव, गुरुवाक्य स्वयंमेव जळमूड तारी. ज्याचा गुरुचरणावरती दृढ भाव आहे त्याचं पूर्ण मनोरथ भगवंत पूर्ण करतो आणि गुरुची आज्ञा सुद्धा देव पाळतो. कृष्ण भगवंताचे अनुग्रह देणारे दीक्षा गुरु दुर्वास ऋषी, शस्त्र गुरु संदीपनी आहेत. भगवान श्रीरामचंद्राचे शस्त्र गुरु आणि दीक्षा गुरु सद्गुरु वशिष्ठ, आणि शस्त्र गुरु सांगतो मित्र, आठवण आले. शस्त्र गुरु त्यांना सुद्धा गुरुवाक्यानं आपण देव आहोत हे समजलं. आपण आपल्याला विसरून गेलो. 8 दिवसापूर्वी मोरे साहेब काय भाजी खाल्ली होती? 8 दिवसाचं माहित नाही, आपण कोण विसरून गेलो नाही. अर्जुनाचं तसंच चालतं. आणि मग कृष्ण भगवंताची सद्गुरूची कृपा झाली. नष्ट मोह स्मृतीर लब्धा. लब्धा म्हणजे प्राप्त होणे, स्मृती म्हणजे मी कोण याची आठवण झाली. ब्रह्मभावे जे गुरुसेवक देव त्यांचा आज्ञाधारक, त्यांशी नित्यपूर्वी निजात्म सुखी. गुरु मर्यादा देख नुरंगी देव. गुरुची मर्यादा देवाने स्वतः उल्लंघन केलेली नाही. गुरुला जे शिष्य देव समजतात त्यांचा गुरु देव सुद्धा आज्ञा मानतो. देव गुरु आज्ञा स्वयमानी तो गुरु देवाशी पूज्यत्वानी. ये उभयता भिन्नपणी भावार्थी या लावणी तारक. देव सुद्धा गुरुची आज्ञा पाळतात. अनेक ठिकाणचे उदाहरण. आणि गुरुमुळे देवाला पूज्यत्व आलेलं आहे. असे दोघं बघायला गेल्यावर एकच आहेत पण वेगवेगळे दिसते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म. सद्भाव नाही अभ्यंतरी. बाह्य भक्ती भावेची करी. भावानुसारे संसारी नाना परे सोय ठपती. आतमध्ये भाव नाही आणि भक्ती वरून वरून दाखवतो. आंतरी भाव नाही, त्याला काही प्राप्त होत नाही. नाना परी सोय ठकते म्हणजे ते फसते भाव नसेल तर. ठकले ते मनुष्य गती. असे किती मनुष्य चुकले, ठकले ते निस्वार्थी. ठकले ते ब्रह्मप्राप्ती. दंभे हरिभक्ती कदा नकोजे. गुरुचरणाजवळ दंभ जमत नाही. दंभ आला की हानी होते. येथे भावविन तत्वता परमार्थ नये हाता. सकळ साधनांचे माथा जाण तत्वता सद्भाव. न पाशाने विद्येते देव नम्रनमय. न काष्टे विद्येते देव भावोई विद्येते देव. तस्मात भावोई कारण. लाकडात देव प्रगट होत नाही, लोखंडात नाही, परंतु भावाने देव आकळला जातो. अरे भाव बळे आकळे एरवे ना कळे. भाव बळे आकळे एरवे ना कळे. करतळे आवळे तैसाहारी. भाव भाव कशाला म्हणायचं मग? 8 प्रकारचे भाव आहेत. आता पहिला भाव श्वेत म्हणजे घाम आला पाहिजे भक्ती करता. नाम भक्ती मध्ये पहिला भाव घाम आहे. एकदा एक भाव प्रगट झाला की त्याच्या पाठीमाग दुसरा भाव तयार आहे. पहिला भाव लवकर प्रगट होत नाही. एक झाला की एका पाठीमाग एक आहे. कसं एका पाठीमाग एक. एक श्रीमंत व्यक्ती होती. 7 पिढ्यापासून लक्ष्मी वास्तव्य करत होती. आचारवान, विचारवान, श्रद्धावान, दानवान सर्व त्याच्याकडे होतं. शीलवान. एके दिवशी व्हरांडा असतो ना, व्हरांडा. पहिले मोठाले कवड होते, त्याला आगळ होते. निकून निकून ज्योत असायचं. त्याला कोणी व्हरांडा म्हणतो, कोणी ज्योत म्हणतो. मला आठवतं ज्योत. जुने वाडे ज्योतीचे होते. तिथं बसला. घरातून एक तेजस्वी महापुरुष आला.
त्याने विचारलं तू कोण आहे? आणि मी शील आहे. आणि मी तुला सोडून चाललो. म्हणजे अवश्य जा, काही हरकत नाही. वंदन केलं, निघून गेला. त्याच्या मात्र पुन्हा एक तेजस्वी पुरुष आला, त्याला वंदन केलं. म्हणे तू कोणी? म्हणे मी बळ आहे, बळ. म्हणे तू का चालला? जिथं शिले म्हणे तिथं बळ असतं. म्हणे जाऊ शकतो. मागून लक्ष्मी आली. तू कोणी? म्हणे मी लक्ष्मी. तू का चालली? म्हणे जिथं बळ असतं तिथं लक्ष्मी असते. बळाच्या ठिकाणी लक्ष्मी. ठीक आहे, तू जाऊ शकते. मागून एक भयंकर तेज पुरुष आला, त्याला विचारलं तू कोण आहे? म्हणे मी सत्य आहे. म्हणे तू चालला? म्हणे चालला, पण मी तुला सोडणार नाही म्हणे सत्याला. सत्याला जाता नाही आलं. जिथं सत्य आहे तिथं लक्ष्मी आहे, जिथं लक्ष्मी आहे तिथं बळ आहे, जिथं बळ आहे तिथं शील आहे. चारही ठिकाणी आहेत. सांगण्याचा मुद्दा असा, जसा एक भाव आला की त्याच्या पाठीमागे दुसरा भाव आहे. म्हणून तो दृष्टांत सांगितला. सिद्धांत आधायचे एका भावा पाठीमागे दुसरा भाव आहे. स्वेद वैवरणी व्यपतो असो वैश्वर्ते मित्यठ साप एका परिकीर्तीचा. स्तंभ प्रलय रोमांचे. शरीर स्तंभित होता लाकडासारखं. कुणी चिंतन सोडायला होते असंच होतं, ते वाकतच नाही. त्याला स्तंभ भाव येतो. असं वाकले का असंच वाकत, असं कडक होतं, कडक लाकड. स्तंभ म्हणजे खांब म्हणत नाही का आपण? स्तंभ. स्तंभी नरहरी प्रगटाला. प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी खांबामध्ये स्तंभ म्हणजे खांब. स्तंभ प्रलय. एखादा असं पडून राहतं म्हणजे त्याच्या शरीराचा प्रलय होतो. प्रलय होतो म्हणजे मेल्यासारखं पडतं. सगळ्याला अनुभव येते. स्तंभ प्रलय रोमांच. रोमांच भाव लवकर प्रगट होत नाही. शेवटचा भाव स्तंभ प्रलय रोमांच. स्वेद, अंगाला घाम येतो. वैवर्ण करतात ना शरीर असं कोण. वेफतो वैफत्य म्हणजे नृत्य. कोणी नाचत, एका जागेवर बसत नाही, चिंतनावर बसले. आसुरू. आसुरू भाव श्रेष्ठ आहे. आसुरू लवकर येत नाही. आसुरू लवकर येतच नाही. असे 8 भाव आहेत. आणि या भावाने देव आकळला जातो. आणि त्याचं वर्म सद्गुरु जवळ आहे. कुणा जवळ हे नाही. या लागे गुरु भजना परता भजावया मार्गू नाही आयता. ज्ञान भक्ती ते तत्वता ते जाण सर्वता सद्गुरु भक्ती. म्हणून गुरु भजनाशिवाय दुसरा मार्ग शास्त्राने सांगितलेला नाही. गुरुला जो शरण जाईल त्याच्या जीवनाचं सार्थक होतं. गुरुहुनी श्रेष्ठ ब्रह्म. गुरुहुनी श्रेष्ठ ब्रह्म म्हणता गुरुत्वाला कनिष्ठ धर्म. गुरुहून देव जर मोठा म्हणला तर गुरु लहान होतो. ऐसा भाव धरिता विषम. असा जर शिष्याने विषम भाव धरला तर ब्रह्मसाम्य शिष्या न उपजे, त्याला भगवत प्राप्ती होत नाही. आम्हा सद्गुरु तोची परब्रह्म. ऐसा नित्य निज भाव सप्रेम. हिची गुरु सेवा उत्तम उत्तम. शिष्य परब्रह्म स्वये होय. आम्हाला गुरुची देवे अशी ज्याची दृढ श्रद्धा आहे त्याला ते पद प्राप्त होते. साधा सोपा मार्ग सांगितला. ऐशी गुरु सेव्यात प्रल्हाद झाला द्वंद्व. अशी देवर्षी नारदाची प्रल्हादाने सेवा केली आणि परमपदाला प्रल्हाद पोचला. नारद स्वानंदे गात नाचत ब्रह्मसाम्य विचारत सुरासुर स्थाने. आणि गुरुभक्तीमुळे देवर्षी नारदाचे गुरु ब्रह्मदेव. ब्रह्म विना हातो ब्रह्मपदे गीते गातो. ब्रह्मानंदे डुल्लतो विचारतो महेशी नित्य. मय म्हणजे पृथ्वी. ऐशी अभिन्न भावना सुबुद्धी भजती गुरुचरणा. ते पर्यंते जनार्दना त्यांची भाव भावना शिवनेती. मग अशी जी गुरु आणि देव की अशी ज्यांची भावना आहे, ज्यांची अशी सुबुद्धी म्हणजे चांगली बुद्धी आहे, ते भगवंताला आवडतात. त्यांची भाव भावना शिवनेतीत ना त्यांना कळी काळ नाही. गुरु ब्रह्म दोन्ही एक. शिष्यही असे तदात्म. गुरु शिष्याला शिष्य कधी म्हणत नाही. बघा, गुरु शिष्याला कधी शिष्य म्हणत नाही, स्वतःला कधी गुरु म्हणत नाही. याच्यामध्ये जे देव तुमच्यामध्ये देव, परंतु त्याचा जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत साथ नाही. ते करीत राहायचं. जी साधना सांगितली त्याच्यावर आरोप राहायचं. जे भेदे माने ती वेगळी करते हे माहिती कवी सांगे. म्हणून त्यांच्यामध्ये भेद नाही. देव
शिष्य आणि गुरु तिन्ही एकच, त्यांच्यामध्ये भेद नाही. असं जीव कोणी भेद मानतो ते गुरु बी नाही, ते भक्त नाही, तर ते शिष्य बी नाही. जीव गुरु श्रेष्ठ मानतो तो गुरु नाही, शिष्याला कनिष्ठ मानतो तो बी गुरु नाही. पण जे शिष्य गुरुला गुरु म्हणत नाही ते बी शिष्य नाही. असं कोड आहे, कोड समजून घेण्याचा विषय. पुरुषाशी जो प्रपंच दिशे. आता दुसरा श्लोक घेतला कवी मुनीश्वराने. हे महाराज विदेहा तो नसताची मिथ्या भाषे, जीविका एकला निद्रावशे, स्वप्ना माझी जग कल्पे. झोप लागली गाढ, वरण जरा तिखट झालं, चवदार झालं, जरा भरपूर खाल्लं आहे की नाही, झोप यायला लागली, झोप लागली, झोपेचं स्वप्न. ज्याला स्वप्न पडलं त्याला झालं 100 क्विंटल कापूस. स्वप्न त्याला काय भाव लागला 15,000. स्वप्नात एकदा झालं 12-13 काहीतरी, फरतोड 12-13 एकच होतं. दुसऱ्या वर्षी दाबून धरले तर 5-6 निघले. स्वप्न आहे त्याला काय. स्वप्न पडलं 15,000 100 क्विंटल किती झाले 15 लाख. तिने आणली पंचगाडी, स्वप्नातच आणली पंचगाडी. या दागिने आणले, साडी आणली लक्ष्मीला पैठणी, नेसमानला नेसली, तिनं दागिने घातले, बसली गाडीत बसली, तो गाडी लेकराला घेतलं, चला म्हणजे तुळजापूरच्या दर्शनाला जातो. स्वप्नात निघाले ना ते, स्वप्नात निघाले, नेमके धारूच्या गाठावर गेले. कशावर धारूच्या गाठावर. ते झालं ब्रेक फेल झालं. ते म्हणतो हो 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 हो, गाडी पडली. ते म्हणतो हो, ते झालं जाग. लक्ष्मी म्हणते काय झालं, तुम्ही जाऊ द्या, जे झालं ते झालं. म्हणजे स्वप्न जोपर्यंत होतं ते खरं आहे का खोटं आहे. हा, जागा झाल्यावर बरोबर आहे का नाही. तसं आपल्याला जाग व्हायचं आहे, स्वप्न आहे. आपण एकमेकांवर जे बोलत बसलो का, हे स्वप्न आहे, याच्यातून जागा व्हायचंय. मग जागा झाल्यावर भीती राहीन का, दुःख राहीन का, काय राहीन का. पण नुसतं तोंडाने जागा झालं म्हणून जमन का. मग गुरुने जे पाणी दिलं ते स्वप्नातच द्यावं लागत. त्याच्यातून जाग व्हायचं. गुरु थापटून जाग करते की तू हे नाही बाबा, हा असं नाही, असं सत्य हे. मग शास्त्राने सांगितलंय, गुरुने सांगितलंय, त्याचा अनुभव आपल्याला आला पाहिजे. म्हणजे आपण बी जाग झालो पाहिजेत ना. लक्ष्मी जागी होती, ती म्हणजे काय झालं काय झालं, ते मला काही नाही, आता जे झालं ते झालं. ती जागी होती ना, आडली जागी झाली. आसोनी निद्रावशे दिसे स्वप्न. झोपी ते पण स्वप्न दिसत. जो जागा होऊन आपण, जो जागा झाला, करू बैसे मनोरथ ध्यान, तो नसतीची जन्मनी एकत्वी देखे. एखादा मग काय असतो, जागा असतो, पण मनाने मनोरथ रचतो. काय मनोरथ असतो, आपण काय करू, यंदा घर बांधू, काय बांधू नाही, घराच्या अगोदर प्लॉट बी घेऊ, रंग असा देऊ की गावात कोणाचा रंग नाही. ते मनोरथ आहे. ते जसं स्वप्न आहे तसं हे ते खरं आहे का ते चाललेलं. कल्पना अविद्या तिने झाला जीव. मनाची कल्पना आहे, अविद्या आहे ती. हो का घालून आसन, जो करी मूर्ती चिंतन. आसन टाकलंय, मूर्तीकडे बसला, त्याशी देह जाता उपचार ध्यान, नसतीच जाण कल्पित भाषे. ती कल्पना आहे त्याच्या मनाची, खरं नाही. मूर्ती ही खरी नाही. बघा आता हे सत्य परमार्थ आहे. हे कशासाठी ठिकाण केलं आपण, एकत्रित येण्यासाठी. आता हे पांडुरंग, गावातला पांडुरंग, गोळेगावचा पांडुरंग, बाठांचा पांडुरंग, किती पांडुरंगाची मूर्ती. पांडुरंगाची मूर्ती, मूर्ती ना. मूर्ती देव, मूर्ती देव नाही. तसा माणूस देव नाही, माणसात देव. ते देवाला बघायचे. जेवी धन लोभ्याचे हारपे धन. एखादा धन लोभेन त्याचं धन हारपलं. जालन्याला गेला, सोयाबीन घेऊन खिसा हाणला, त्याच्या मनातून ते धन जात का. धन लोभी येतो. एखादा धन लोभी नसेल तेव्हा झाले हात जे काय हवं ते पुढ्या मारीत गावाकडे होतो. पण जो धन लोभी आहे, परी वासना न सांधी धनधान्य, पण त्याची वासना त्या धनातून निघत नाही. धना ते आठविता मन धनलोभी पूर्ण पिष्य होय. मग ते मन धनाला आठवित, ते माणूस येडा होत.
कित्येक माणसं धनामुळे वेळे झालेले बघितलेले आहेत. ही सत्य कथा आहे, नाव सांगत नाही तुम्हाला. मी जिथं कुठे राहत असेल तिथं त्यांचा खूप संपर्क होता. दांडगा एका व्यापाऱ्याकडे मुनी होते आणि त्यांनी खूप धन कमवलं. त्या काळात सोनं घेऊन ठेवायचं. सोनं त्यांनी सोनं घेतलं आणि ओळे खाली ठेवलं आणि स्वतःचं दुकान, मोठा व्यापारी झाला. पण सगळं धन सोन्याच्या रूपात कुठे ठेवलं? कडव्याची ओळे. उन्हाळ्यात काय झालं, त्याच मुलं सिगरेट प्यायला गेले आणि ती ओळी पेटली. त्याची एवढाले गोळे उठले आणि दुसऱ्या याच्यावर पडत असे कुठे पूर्ण वळ्या पेटल्या होत्या. ही घटना आहे 71ची घटना आहे, 1971ची. ते आम्ही शामक आले ती जे काय झाली प्रक्रिया जायचा आणि तिथं उभं राहायचा ओळीचं जायला. पण त्याला काय ते सापडलं आणि ते येडा झाला. सत्य घटना. कशामुळे येडा झाला? धनामुळे. मन स्वय जरी नवे धन, मन काही धन नाही तरी धनकोश आठवे मन. त्या धनाला मन आठवीत राहतं. तव स्मृती वळ घेवन, तिची स्मृती नष्ट होती, भ्रमित होती, व्यामोही मोहित होती, पूर्ण पिशी होय ते होत पिस. ती व्यामोहाचे पूर्ण भरित मिथ्या भाषे देहादी द्वंद्व ते अहंभाविमाने ताप्त भोग निश्चित आदळे अंगी. मग संसार कशामुळे आदळतो, दुःख कशामुळे आदळतं? आता जिथं हेच खरं नाही तर बाकीचे याच्या संग याचे लेकर याचे मायबाप येईन येवा हे खरे आहेत का? मग तुम्हाला असं म्हणलं तर म्हणतात हे कुठून आणलं, एकमध्ये भागवतातलं, तुम्हाला हे नाही सांगणार कोणी. मग राहायचं याच्यात, आईला आईच म्हणायचं, पत्नीला पत्नी म्हणायचं, मुलाला मुलगा म्हणायचं, सगळ्याला सांभाळायचं, व्यवस्थित कर्म करीत राहायचं. पण हे ज्ञानानंत करण्यात ठेवायचं, दुःख होत नाही. सरळ सरळ आहे. जे जन्मलं ते मारणारच आहे, त्याचं दुःख करण्याचा काय प्रश्न? मग कम रडत आहेत सगळे, रडत आहेत कम, कारण अज्ञान आहे, ज्ञानाची प्राप्ती झालेली नाही. भो भयाचे कारणवर हे जाणून सशिष्य ज्ञाते, म्हणजे ज्ञानी आहेत, सशिष्य ज्ञाते. गुरुवाक्य विश्वास वक्ते, गुरुने जे वाक्य सांगितलं त्याच्यावर विश्वासानं दृढ राहायला पाहिजे. विवेक वैराग्याचे आणि हाते निज मनाचे आकडे, ते मनाला आकळावं लागतं. मन दुःख करायला लागलं, दुःख सुख मनाचा भाव आहे. जन्म मरण देह संभ्रम, शरीर जन्मत वाढतं मरून जातं, ते काहीच करीत नाही. सुधात्रशा प्राण धर्म, प्राणाला भूक तहान लागते, इंद्रिय आपापलं कर्म करते. सुख दुःख मनोजन्य, सुख आणि दुःख मनाचा विषय, म्हणून मनाला समजून सांगायचं. सुख दुःख मनाला. आता मला सांगा भाऊ, तुमचं काय नाव? वामन भाऊ. मुंबईला माणसं आहेत का नाही? तिकडं कोणी मरत नाही का? मग आपण कम रडत नाही? नाही रडायला पाहिजे का नाही? मग कम रडत नाही? हा, त्याला तुम्ही आपलं म्हणत नाही, याला आपलं म्हणता म्हणून दुःख आहे. तुम्ही ज्याला आपलं म्हणला त्याचं दुःख आहे. तुम्ही आपलं नाही म्हणले तर ते नाही का तुमचं? पण ते ज्ञानावर आडवत राहायचं, ज्ञानावर आडवत राहायचं. आपलं म्हणायचं नाही. तुमचे इथे कमचे पिऊन दिले डोक्याचे, तुमचे डोकं केस तुमचे आहेत ना, मग कम केस करून दिले, द्यायचं ना. ते काय द्यायचं ना, कम गुडघे दुखून देतात, एवढं स्वतः याला एवढं कम होऊन दिलं. रोखू शकतात तुम्ही, द्याल तुमचं आहे. शरीर तुमचं आहे, त्याला रोखता का तुम्ही? मग तुम्ही शरीराला रोखत नाही तर बाकीच्याचं कसं काय तुमच्याकडे जातात? म्हणजे 7 अवस्था आहेत शरीराची. किती? जन्म ते जन्म, बालक, तरुण, ग्रस्त, अशा 7 अवस्था आहेत. 7 अवस्था बघून शरीर पडतं, प्रत्येकाचं शरीर पडतं. रामकृष्ण आले गेले त्याविना का जग ओसाचे पुढे. रामाने शरीर आणलं, कृष्णाने आणलं आहे का? सिद्धांत आहे, शरीर पडतं. म्हणून गेल्याची मेल्याचं दुःख मानायचं नाही तुम्ही, बिलकुल नाही. सिद्धांत आहे.
कारण त्याला आपलं म्हणायचं नाही, आपलं ते नाहीच, ते पंचमहाभूताचं आकाश वायू अग्नी पृथ्वी पाणी 7 5 3 मेळा 25 36 तत्वाचा मूळ हरी एकनाथ महाराज हरिपाठे 7 काय 3 काय 5 काय पंचमहाभूत पंच तन्मात्रा पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंच प्राण 5 5 25 मन बुद्धी चित्त अहंकार किती झाले 4 झाले ना मन बुद्धी चित्त अहंकार 25 आणि 4 29 खाली किती राहिले 7 रजोगुण तमोगुण सत्वगुण किती झाले 29 आणि 3 32 खाली किती राहिले आता बघा महत्त्वाचा दुसरा अर्थ चित्त पुरुष प्रकृती मिळून ब्रह्मांड 36वा तत्व 7 5 3 मेळा 25 36 तत्वाचा मूळ हरी या सगळ्यामध्ये हरी 36 तत्वामध्ये मग 36 तत्वाचं सगळं विश्व बनलेलं आहे सगळ्यामध्ये तेवच आहे का नाही 36 तत्वांचा मूळ हरी 36 तत्वामध्ये हरी आणि त्याच्यापासून आपलं शरीर बनलं हरी स्वरूप आहेत सगळे तुका म्हणे सांगू किती या तो भगवंताच्या मूर्ती कोणाच्या मूर्ती भगवंत भगवंताच्या मूर्तीने आपण किती मूर्ती चालवणारा भगवंत बसलेला त्याची आकळती हातवटी संक्षेपे राया सांगेन गोष्टी सद्गुरु वाक्य परिपाठी जे मनाते थापटी निज बोधे मग कसं आकळायचं मनाला गुरुनं जे वाक्य दिलं त्याला निज म्हणजे स्वतःचा बोध म्हणजे ज्ञान स्वतःच त्याला गुरु ज्ञान देतात तो कोण निज बोध म्हणायचं त्याला आणि त्या बोधावरती शिष्यानं दृढ राहायला पाहिजे तो बोध सुटला की दुःख सुरू झालं चंचळत्वे विषय ध्यान करिता देखे जे जे मन ते होय ब्रह्मार्पण सद्गुरु वचन आणि निष्ठा सद्गुरूनं वचन सांगितलं त्याच्यावर जर राहिलं तर निश्चितपणाने सगळीकडे भगवंत दिसायला लागतो भरला घनदाट हरी दिसे जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप पूजा ध्यान जप त्याशी नाही समोर जर हरीत दिसला तर पुन्हा काय शिल्लक राहिलं राहिलं काय शिल्लक जो भुईवेने पळू जाय आता आपण कशावर बसलो जमिनीवर बसलोत ना आता जमीन सोडून जावं आपल्याला जमिनीवर धक्काच लागू द्यायचा नाही जो भुईवेने पळू जाय तो जेथे पळे तेथे भुये जिथं पळायला जाईल तिथं जमीन येते कुठं पळून जा बरं तुम्ही तसं जिथं जिथं जाणार तिथं देव सोडितच नाही मग येणे जाणे सोय राये ठाई ठाई पांगुळाला मग जायचं कोणाकडे कोण्या देवाकडे जायचं कोणा तैसे मनाशी लावीचे वर्म असं मनाला वर्म लागतं जे जे देखी तीची ब्रह्म जे जे करू बैसे कर्म ते पुरुषोत्तम सोय प्रगती कर्मच ब्रह्म आहे ब्रह्माशिवाय कमी नुसता देवच आहे आणि शास्त्राने गुरुवचनाने आपण स्वप्नातून जागे होतो जाग व्हायचं फक्त बाकी काहीच नाही करायचं पण जाग होतच नाही माणूस किती त्याला उठवायचा प्रयत्न करते 10 वाजताच उठत जेव इंद्रियवरती उल्लाळे मोडिले गुरुवाक्य प्रतिती वळे निजाधिष्ठान मिळे काळासले एकी वेळी अखंड कुलूप गुरुवाक्य त्याची प्रचिती घ्यायची त्याला आत्मप्रचिती म्हणायचं गुरु प्रचिती गुरुनं प्रचिती घेतली शास्त्रानं प्रचिती घेतली मग आत्मप्रचिती आपल्याला प्रचिती आली पाहिजे आता प्रचितीचे नेहमी उदाहरण सांगत असतो मी वामन बहुचन माझा दोस्ताना झाला 4-5 वर्षांचा तुमच्याजवळ पैसे येतात मी म्हणलं भाऊ जर 10,000 रुपये द्या तुम्ही किती वेळ लागणार द्यायला
नाही नाही देता देणारच नाही. आपलं असताना म्हणल्यावर पुन्हा काय विषय, मग तुम्ही चिकट दिसता माणूस. आपला दोस्ताना म्हणल्यावर पुन्हा काय विषय, जीवात जीव द्यायला बसलेलो आपण, मग तुम्हाला 10,000 रुपये कसे जमाय? बरोबर आहे. हा तिथं तुम्ही किती वेळात देणार? लगेच. हा लगेच दरवाजा. पण पुन्हा काय झालं, आता दोस्तांमुळे आपल्या प्रेमामुळं काय झालं, वर्षभर देईल नाही, काय अडचण असेल देईल म्हणे, कशाला मागायचे, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष तुमच्या लक्षात आलं याला बुडवायचे आता म्हणणं नग पुन्हा देऊ. पुन्हा मला गरज पडली 10,000ची, मी तुकाराम भाऊ 10,000 पाहिजे होते. तुकाराम भाऊला तर पैसे द्यायचे, लगेच द्यायचे. पण त्या दिवशी होता रविवार, काय होतं म्हणले बँक बंद आहे. त्याने वामन भाऊ फोन लावला. वामन भाऊ जवळ केव्हा पैसे असते ते फोन लावला. म्हणजे भाऊ मला 10,000 हो आहेत लगेच घेऊन. पैसे कशाला काय मिळेल, काय अर्जंट कोणा दुखा लागलं का? नाही म्हणजे ते बाबा तुला माहित नाही. नाही नाही बाब नाही तुला माहितच नाही. अरे ते असं असायचं. म्हणजे तुमचा अनुभव पक्का का कच्चा, त्यांना आला का अनुभव? हा, मग असा अनुभव आपल्याला आला पाहिजे. त्याला आत्मपरिचिती म्हणायचं. प्रत्येकाला तसा अनुभव आला पाहिजे. तुम्ही 10,000 रुपये मला द्या, मग तुम्हाला तसा अनुभव येईल. दृष्टांत सिद्धांत द्यायचं. आपण कोण येत बा याचा अनुभव आला पाहिजे. त्याला आत्मसाक्षात, आत्मपरिचिती, आत्मानुभव, आत्मज्ञान याकालाच एवढं हे आलं की आपलं काम झालं. निश्चिंत होतं माणूस. मग रामकृष्णादी नामश्रेणी अखंड गरजे ज्याची वाणी, त्याशी तीर्थी ती लोटांगणी सुरवर चरणी लागती सोय. ज्याच्या मुखातून रामकृष्णाचं नाम बाहेर पडतं, तीर्थ त्याच्या दर्शनाला येते. साधी पावर नाही. त्याशी तीर्थी ती लोटांगणी सुरवर चरणी लागती सोय. सूर म्हणजे देव, त्याच्या चरणाला लागते. पुंडलिक वरदान. कोणाचं गजरे पुंडलिक? कुठला आहे पुंडलिक? गोल्ड्याचा का? कुठला आहे म्हणजे पुंडलिक? पंढरपूरचा. बरोबर आहे. अगोदर त्याला वंदने पुंडलिक वरदा, वरदे बाबा वरदा, हरी विठ्ठल. पुंडलिक वय लाभलं 85 वर्ष. किती? 85 वर्ष. आणि 40 वर्षापर्यंत सगळी संपत्ती घरातली नष्ट केली. त्या परिसरातले धनवान व्यक्ती होते, धनवान कुटुंब होते, हिरे माणिक होती, बाकी संपत्ती किती असेल. परंतु वेश्यागमन, दारू, मांस याच्यामध्ये नाच गाण्यात सर्व संपून टाकलं. आणि शेवटी आई वडिलाला घरातून हाकून दिलं. पश्चाताप झाला. पश्चातापेने शुद्धता. ज्याला पश्चाताप झाला तो क्षणात शुद्ध होतो. म्हणून पश्चातापासारखं तीर्थ या भूतलावर कोणतं नाही. गंगात किती बरे आंघोळ करा, संडास लागली तर धुवून जाईल, पण अंतकरण शुद्ध होत नाही. पश्चातापाने क्षणात शुद्ध होतं, एका क्षणावर. म्हणून पश्चातापासारखं विश्वात कोणतंही तीर्थ नाही. त्याला पश्चाताप झाला आणि आई वडिलाच्या शोधात निघाला असताना असा पांदीचा रस्ता होता. आणि तिथून तिने बघितलं एक झोपडी, आणि त्या झोपडीमध्ये 5-6 स्त्रिया आतमध्ये गेल्या. अंगावर फाटके कपडे होते, शरीर मलिन होतं, सुकलेल्या होत्या. मला काय प्रकारे माणसाला जिज्ञासा असते, कुठं काय चालू होतं असं बघतो तेव्हा करून. त्याचा स्वभाव आहे तो. थांबला बा तो 5 मिनिटं थांबला. पुन्हा त्या झोपडीतून 7 स्त्रिया बाहेर पडल्या, महान तेजस्वी रूपवान. म्हणजे काय प्रकारे बघा, काय प्रकारे म्हणून बघण्यासाठी तो गेला. त्या देवीला वंदन केलं, दर्शन घेतलं. त्याचे म्हणजे तुम्ही कोणी? म्हणे गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, सुंदर, नर्मदा, आम्ही 7 नद्या. म्हणजे मध्ये कोणी? म्हणजे आम्ही दुसऱ्याचे पाप धुवू आम्ही घाण झालतो, आणि आतमध्ये जे ऋषी आहेत त्यांचं दर्शन घेतलं, म्हणून आम्ही एवढं पवित्र झालो. तिने वंदन केलं, बाहेर आला, आतमध्ये ऋषीला शरण गेला, लोटांगण घातलं. त्यांचं नाव कुकुट ऋषी. आणि कुकुट ऋषीचा अनुग्रह पुंडलिकाला झाला, म्हणून पुंडलिक म्हणला. काय म्हणते तिथं? कुठे गेलं ते? इकडे का?
येव इंद्रियवृत्ती उल्लाळे मोडिले गुरुवाक्य प्रतिती वळे निजाधिष्ठान मिळे कळासले एके वेळे अखंड कुलूप. कशामुळे लाभ झाला त्यांना? ऋषी भेटले ना, ऋषी भेटले, जीवनाचं सार्थक झालं महाराज. ऐशी निमित्ता बाह्य कर्म मोडाचा मोडे द्वैत भ्रम तो सबाह्य परब्रह्म पूर्ण चिद्विमुख माटे असं मनाला नेम द्यायचा घोडा असतं. त्याला शिकूस तर ते कसं चालतं, असं उड्या मारीत चालतं. पण त्याच्यावर बसलं आणि एक तारकाचा फोक घेतला, त्याला असं मारीत चाललं की ते बरोबर टकडाक टकडाक चालत. आणि एकदा वरी बसलं की वरच्याला ते हलवू देत नाही. ते नवारड्याला घोडं पडू देतात का? कम नाही पडू देत. शिकलेलं तसं मनाला शिकवायचं, बाकी काही करायचं नाही. मग हळूहळू शिक ना, महिन्यात 2 महिन्यात 4 महिन्यात 6 महिन्यात वर्षात एकदा दोनदा पाडीन ठेसाळीन काहीतरी होईल ना, हे की नाही. पण त्याला शिकत राहिले ते शिकत आणि निश्चिंत राहायचं. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वानरायतो मुख्यम श्रीराम दूतम शरण म्हणून हनुमंताला शरण जायचं. ऐशे भजने मन नियमित असवे नरगे कल्पांत काळ भाई. असं जर मनाला मारा देत राहिलं तर मन काळाला मारून टाकतं, इतके मनामध्ये पावर आहे. भगवंताला बांधून आपल्या हातामध्ये मन देतो. भक्त होऊन या निर्भय विचारतीस व निशंक. असा भक्त निशंकपणाने निर्भयपणाने वास्तविक हे आघाद निष्ठा परिपूर्ण भोळ्या भाळ्यानं टके जाणं याला सुगम साधन सांगीन आणते आहे का. म्हणले हे भोळ्या भाळ्या माणसाला कवा जमायचं बाबा, मन कुठे त्याचा मिळ नाही, त्याला कसं हाकळायचं, कोणता कुबीर घालायचा, काय असतं ते दातात घालायचं, लगाम कोणता घालायचा, कवा तरट पोक मारा आणि त्याने कवा मिळ लागा. म्हणले पण भोळे मान ते कसे तरत म्हणले सोपं आहे. तरावया भोळे भाळे जण मुख्य चित्त शुद्धीचे कारण जन्म कर्म हरीचे गुण करावे श्रवण अत्यादरे. मग हरीचं गुणगान गायचं. हरी लीला, लीला वर्णन, गुण वर्णन, कीर्ती वर्णन, हरी वर्णन, स्वरूप वर्णन, असं सगुण स्वरूपाचं वर्णन गात राहायचं आणि ऐकायचं. आणि कसं ऐकायचं? हरी चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता जेने सादरे ऐके माता तिने सादरे हरिकथा सार्थकता परिसावी. एक जणाला मुलंच नव्हतं लवकर, 45 वर्ष वय झालं, त्याच्या लक्ष्मीचं 40 झालं, दोघं सुकून गेले. ग्रस्त धर्मामध्ये संतती झाली पाहिजे, म्हणजे ग्रस्त धर्माचं ते सार्थकी. धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थापैकी काम नावाचा तिसरा जो पुरुष त्याला ग्रस्त आश्रम म्हणायचं, त्याच्यात त्याला संतती झाली पाहिजे. न झाल्यामुळे दोघं दुःखी होते. कर्म धर्म संयोगाने 45व्या वर्षी आणि त्या मातेला 40व्या वर्षी मुलगा झाला. ते झाला 5 वर्षाचा आनंदाने ते गेले काशीला. कुठे गेले? काशीला गेले. आणि त्या पोराची झाली ना काशी, तिकडे हरपट होते. हरपटावर त्याला काय आता हे रोडू रोडू तिचे दात पडले, याचे छाती फुटायचा टाइम आला, कटाळून गेले, बघून काशी धुंडाळली सगळी, पोहून आले आपल्या गावाला माघारी. सगळ्या गावात बाबत झालं, म्हणजे असं असं झालं, योग असा झाला. एक जणांनी आपल्या हस्ती वडिलाच्या ठेवल्या होत्या काशीला विसर्जित करण्यासाठी, पिंडात तिथं पाडू म्हणले. पुढच्या वर्षी ते हस्ती घेऊन गेला काशीला. पिंडदान झालं, ते पोरग बघितलं, त्यांनी ओळखीच होतं गावातलं. त्यांनी त्याला पकडलं, आपल्या बरोबर ठेवलं, आपल्या घरी आणून ठेवलं आणि सांगायला गेला, हे बाबा रामा, हे सरस्वती, तुटलं पोरग सापडलं. ते किती कान देऊन ऐकत एक चित्त सगळं. पुन्हा त्यांचं लक्ष कुणीकडे होतं का पोराशिवाय? तसं ऐकताना एक चित्त झालं पाहिजे. हरीची जन्म कर्मी अनंत गुण म्हणाल त्यांचे नवेल श्रवण लोक प्रसिद्ध जे पुराण ते श्रद्धा संपूर्ण ऐकावे. मग हरीचा जन्म कसा? हरी अनंत, हरी अनंत, हरी अनंत, हरी कथा अनंत, अनंत रूप हरीचे आणि अनंत रूपामध्ये अनंत कथा हरीने केले. मग एवढं का ऐकावं म्हणले? म्हणले एवढं बी नका ऐकू, पण जे प्रसिद्ध कथा आहेत तेवढ्या तरी ऐका. बहुदेव बोलिले पुराणी ती लागती ज्याची चरणी तो समर्थ चक्रपाणी जो वेद पुराणी वंदिजे. पुराणात 33 कोटी देव सांगितले.
कोटी म्हणजे प्रकार आहेत किती 33 प्रकारची देव 33 कोटी नाही कोटी शब्दाचा अर्थ प्रकार किती प्रकार आहेत देवाचे 33 प्रकार आहेत कोणते कोणते 12 रुद्र 8 वसु किती झाले 12 रुद्र 8 वसु नाही 12 आदित्य 11 रुद्र 12 आदित्य 8 वसु किती झाले 11 रुद्र किती झाले आणि 2 अश्विनी कुमार असे 33 प्रकारचे देव आहेत आता 33 कोटी मनातून काढून टाका पहिले म्हणायचे तिरंगी झेंडा कोणाचा 33 कोटी लोकांचा पहिलं म्हणायचे म्हणजे 33 कोटी लोकसंख्या होती भारतात त्यावेळेस ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला का त्यावेळेस 33 कोटी होती म्हणजे 33 कोटी हे देव खरे देव हे 33 कोटी म्हणजे कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असे 33 प्रकारचे देव सुद्धा ज्याच्या चरणाला लागतात तो आत्मा आहे त्या आत्म्याचं भजन करायचं त्याची जी जी जन्म कर्मे अति अद्भुत जी जी कर्मे परमार्थयुक्त स्वमुखे बोलिला भगवंत ती ती ज्ञानार्थ परिसावी आपल्याला ज्ञान कसं प्राप्त होईल असं युक्तीनं सर्व कथा ऐकायच्या आणि मग कथा सोडून देऊन त्याच्यातलं सार घ्यायचं आपण दूध आणतो दूध तापवतो त्याच्यातलं घुसळण करून काय काढतो लोणी पडून काय करतो तूप वाटून टाकतो तर ताक डब्यात भरून ठेवतो नाही काय करतो मग हा तसं वाटून द्यायचं म्हणजे प्रपंच रूपी सडा टाकेला प्रपंच म्हणजे ताक म्हणजे वाटलं म्हणजे त्याला काही किंमत आहे का मग जपून काय ठेवलं तसं ज्ञान याच्यात जपून ठेवायचं हृदय रूपी डब्यात साठवीत राहायचं मोले घेतली जे गाय दुबते खाता विषय होय तिची दान देता लवलाय दुबती होय परमामृते आपण किती जरी खाल्लं स्वतः तर त्याचा काही उपयोग होत नाही संडासच होती पण त्याच्यातला एक घास दान दिला तर ते शुद्ध सात्विक पुण्यात जमा होत सात्विक पुण्यामध्ये ते जमा होत तसं गाय घेतली उदाहरण दिलं त्याचा दृष्टांत वेगळ्या भाषेत सांगितलं तुम्हाला ती बी केले जे श्रवण ते मनने परम पावन जे जे ऐकलं त्याचं मनन करायचं म्हणजे मनामध्ये पुन्हा पुन्हा विषय घोळायचा आपल्या मनात काय बघा आपल्या मनात कोणता विचार आहे ऐकलेला विचार आहे का दुसरा आहे आपली आपण आपापली सोडून करायचं तर आपलं काय चाललं बघायचं ते मी केले जे श्रवण ते मनने परम पावन ते पावन कधी होतं त्याचं मनन मनात ओळख ठेवायचं कापूस एक हाताने याचायचा आणि सुरू ठेवायचं एक हातावर रुमण्यात हात द्यायचा याचं मनन चालू ठेवायचं त्याची उपेक्षता जाण परिपाकी पूर्णवांच होय आणि त्याची उपेक्षा केली तर ते उगवलं नाही मग काय उपयोग पेरून हरिनाम पडता श्रवणी गुरुने हरिनाम कानात श्रवण म्हणजे कान एका गिळूने जाय वदनी एका एकानेची ती कानी जाय निघोनी हरिनाम गुरुने कानात हरिनाम सांगितलं एकाचं तोंडातून बाहेर पडून जात म्हणजे राहिलं का पोटात एकाचं इकून ऐकत आणि इकून सोडून देत हरिनाम पडता श्रवणी ज्याचे रिगे अंतकरणी सकळ पापा भुवनी धुनी हरिचरणी तो विनटे आणि ते जर अंतकरणात घुसलं तर तिचं सगळं पाप नष्ट होऊन जातं बघा आपल्या अंतकरणात घुसलं का कसं काय ज्याला चिंतन लागलं विचार स्वीकार अंगीकार साक्षात्कार आणि समाधी विचार केला गुरुला शरण गेला त्याचा स्वीकार केला चिंतन लागलं की अंगीकार केला त्याच्या पुढे साक्षात्काराचे साधन विचार स्वीकार अंगीकार साक्षात्कार झाले की त्याचं काम झालं तसं तर समाधीच्या अंतिम अवस्थेला आत्मज्ञान होतं समाधीची अंतिम अवस्था समाधीची प्रत्येकाच्या अवस्था आहेत एवढं पीक आता कापूस घरी आला अवस्था आहेत त्याच्या तशी समाधीच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत अंतिम अवस्था म्हणजे तिथं समाधी संपली ज्ञान प्राप्त झाले की संपलं त्याचं काम झालं एक जण हरी झोपण्याला लागले हरी नाही एक जण गेला जालन्याला
जालन्याला गेल्यावर तिथं 3 मूर्ती होत्या गणपतीच्या. आता हरीला चौकशी करणार म्हणून 3 सारख्या दिसतात. ही केवढ्याला? म्हणजे ही 10 रुपयाला, ही म्हणजे 1 लाख रुपयाला, आणि ही म्हणजे 1 कोटी रुपयाला. आणि म्हणजे इथं सारख्याच आहेत. पण सारख्या कशा काय म्हणे? म्हणजे हे जर सारख्या असल्या, ह्या जर सारख्या निघाल्या तर त्याला 3 फुकट. त्यांनी सिद्ध करून द्यायचं. आता ही येतो, ती येतो, कानात बोटं घाल, डोळ्यात बोटं घाल, नाकात बोटं घाल, बोटं घाल. पण कोणाला काय मूर्तीचा मेळ लागणार? काय झालं? बरेच जमले 100 जण. तुम्ही कोटीची फुकट, लाखाची फुकट, 10 रुपयाची काय काय मिळव बाबा. एक जण आला, तिने घेतली सुतळी, अशी सुतळी. काय घेतली? सुतळी. असं पेळा टाकला त्याला, कडक केली तिने. अशी कडक करता येते ना बोलून. एवढ्याची एवढी केली, एवढ्याची एवढी केली, आणि एवढ्याची झाली कडक. एका मूर्तीच्या घातली, कानात घातली, एकूण निघाली. अरे म्हणलं ही 10 रुपयाची. ही मूर्ती केवढ्याची? 10 रुपयाची. दुसरी मूर्ती टाकली, इथून निघाली, ती निघाली तोंडातून. मला ही लाखाची आहे, निदान तोंडात तरी म्हणते. तिसरी घातली तर ती आतमध्ये गेली. ते म्हणलं 1 कोटीची मूर्ती, मला तुला 3 फुकट घेऊन जा. तशी आपली मूर्ती 10 रुपयाची का लाखाची का कोटीची आपण आपलं ठरवलं. मी कशाला म्हणून कोणाची 10ची, कोणाची लाखाची, कोटीची. हरी या परिश्रवणी श्रद्धा मनयुक्त करिता सदा तै विकल्प बाधी ना कदा वरती शुद्ध सोय होय. अशा पद्धतीनं जर श्रवण चिंतन केलं, नाम हृदयामध्ये धारण केलं, पुन्हा कशाची बाधा होत नाही. सगळं बाधित होत. जे दिसतंय याला फक्त बाधित करायचं. एक जणांनी काय केलं? 500चं बंडल आणलं. कशाचं? 500चं बंडल आणलं. एक जणांनी काय केलं? 500चं बंडल आणलं. दुसऱ्याने बी कशाचं बंडल आणलं? 500चं. पण तिने काय केलं? वरून 500ची एक नोट लावली, आणि खालून 500ची एक नोट लावली, आणि दुकानातल्या मध्ये नोट लावल्या. असे असं करतो, आहे असं करतो. बरोबर आहे का नाही? पण एकदा बघितलं की त्या बाधित झाल्या का नाही? बाधित झाल्या. ती नोट कार्य करेन का? काही कार्यच कसे कार्य करेल? तसं याला बाधित करायचं. बाधित केलं याच काही चालत नाही. ऐशे मनयुक्त श्रवण करिता वसंडी हर्षपूर्ण येणे हर्ष हरी कीर्तन करी आपण स्वानंदे. स्वतःला आनंद प्राप्त झाला, चिंतनात आनंद प्राप्त होतो. एकदा झाला म्हणून त्याला चिंतन करावं, दुसरं काही कारणच नाही. म्हणून चिंतन लागलं पाहिजे. चिंतन न लागल्यावर कारण तुम्हाला सांगतो. आता सगळ्याला चिंतन लागलं. आता ते तुमचं आता सांगायला हरकत नाही. जोपर्यंत पाप आहे का तोपर्यंत चिंतन लागत. ते बघा मोठे ते पाप काय चिंतन लागत नाही. चिंतन लागलं की जळालं की नाही ते पाप बसू देत नाही. त्याला कोणाला मरा वाटत का? पापाला बी कसं मरा वाटत बरं? मग ती बी जगायचा प्रयत्न करत ना. त्याला बी जिवंत राहा वाटतं का नाही? त्याला मारा लागला ते काय करत? नको नको. नाही ते मरत नाही. ते प्रतिकार करत ना. कळलं का? ते काय बसू देत नाही. म्हणून पापी कसं काय म्हणा? आता कोणीच पापी नाही राहिलं. चिंतन लागलं ना म्हणजे विषय खटका संपला. म्हणला आता सगळ्याला चिंतन लागल्यावर सांगू तर ते राखून ठेवतो. कोणी म्हणतं चिंतन कम लागणार, जांभळे त्या जांभळे म्हणजे पापाचं लक्ष. त्या टायमाला सांगत तू इकडे येईच ना, ते बाबा आपल्याला पापी म्हणते. आणि ते पाप त्याला इकडे येऊ देत नाही. ते पाप राग धरतं अंतःकरणात. म्हणजे पाप काय साधं आहे का? ते पाप द्वेष धरतं, गुरुचा बी द्वेष करतं. इतकं वाईट आहे पाप. आणि चिंतन लागलं पाप नष्ट होतं. मी सांगत नाही ते चाललं. ऐशी मनयुक्त श्रवण करिता वसंधी हर्षपूर्ण तिने हर्ष हरी कीर्तन करी आपण स्वानंदे. सकळ पापा होऊन ध्वनी हरिचरणी तो विनटे. सकळ पाप नष्ट होतं. साधं सोपं आहे. अहो पाप जळलं की माणसाला आनंद होतो. चिंतनात आनंद होतो. म्हणजे काय तिथं आनंद द्याला काय कुठं? कुणी काय किलो 2 किलो पुढे ठेवला का काय? ते आतमध्येच प्रगट झाला ना. ते गेलं निघून. म्हणून नाम सर्वात श्रेष्ठ आहे. त्या नामाचं मनन करीत राहायचं. ज्याला बोध दिला, एक अनुग्रहाचं नाम, एक प्रबोधाचं नाम, ज्याला जे दिलं त्याचं सारखं मनन करीत राहायचं. मनन केलं की ते साध्य होतं. थोडा वेळ द्यायचा. 1 घंटा झाला
भागवतच असं आहे की ते ऐकावंच वाटतं, कोणाला झोप येत नाही. आता ज्याला चिंतन लागले कोणाला झोप येत नाही, डोळा बी लागत नाही, लागतच नाही ना बरं का. झोप लागतच नाही, आळस येत नाही, आता जांभळी येत नाही. चिंतन नाही लागलं की तिकडे कारण तेच आहे पापाचं. आता पाप गेलं म्हणलं ना, विषय संपला. आता विश्वात्मके देवे भाग्य मत द्यावे पसाय दानहे जे कळांची व्यंकटी सांडो प्रयास कर्मी रती वाढो भूता परस्परे जोडो मैत्रीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांचे तो ते लावो प्राणी जाते वर्ष सफल मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतो या होता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती अर्णव पुरुषांचे चंद्रमेचे लांछन मार्तंड देतापहीन ते सहायी सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी भजयो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपये विशेष लोकी द्रष्टा दृष्टिदेव वालिनी एक मने श्री विश्वेश्वराहो आहो यदान पसाहो येने वै ज्ञान देव सुखिया येने वै ज्ञान देव सुखिया. शांतिरह शांतिरह शांती. थोडं लवकर येत जा, हरिपाठ घेत जा, अर्ध्या तासात.